नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, गेले 2 दिवस झाला हा विषय गाजतोय की अमेरिकेमधून 104 कथित भारतीयांना लष्करी विमानातून मायदेशी पाठवून म्हणजे भारतात पाठवून देण्यात आलं. आणि अमेरिकन सरकारचा हा दावा आहे की हे 104 भारतीय अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते. हे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्यामुळे त्यांना पाठवून दिलं. मित्रांनो, हा विषय तिथंच थांबत नाहीये. संसदेमध्ये विरोधकांचा संताप का झाला तर ह्या ज्या 104 भारतीयांना आहे हे पाठवून देत असताना एकदम गुलामगिरीची वागणूक देण्यात आली. त्याच्यामध्ये त्यांनी हातामध्ये बेड्या आणि पायामध्ये त्यांचे साखळदंड टाकून मग त्यांना इकडे पाठवून देण्यात आलं. आणि हे जेव्हा फोटो किंवा जे व्हिडिओ ज्या वेळेला प्रसारित झाले मीडियामधून त्यावेळेला विरोधकांचा संताप झाला आणि नेमका हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला त्यांनी या विषयावरून धारेवर धरलं. खासदार प्रियंका गांधी आणि खासदार शशी थरूर यांनी या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेऊन सरकारला जाब विचारला की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जर यांची मैत्री एवढी घट्ट आहे तर मग तिथे अमेरिकेमधल्या भारतीयांना अशा पद्धतीची वागणूक का दिली जाते. त्याला उत्तर देताना एस जयशंकर यांनी सांगितलं की निश्चितपणे सरकार तुमच्या विरोधकांच्या जे मताशी सहमत आहे. अशा पद्धतीची गुलामगिरीची वागणूक द्यायला नको होती अमेरिकन प्रशासनानं, परंतु अमेरिकन कायदा असा आहे की त्यांच्यातले जे निर्वासित किंवा जे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे बाहेरच्या देशातले जर नागरिक असतील तर त्यांना अशा पद्धतीनंच देशातून बाहेर काढलं जातं. असं तिथे कायदा असल्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. आणि पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की ज्या समजा अशा कुठल्या देशामध्ये जर आपल्या देशाचे नागरिक बेकायदेशीरपणे राहत असतील तर त्या नागरिकांना परत आपल्या देशात बोलवणं ही त्या सरकारची जबाबदारी आहे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. तरी सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांना वागणूक देण्यात आली त्या पद्धतीचा जी नाराजी आहे ती आम्ही अमेरिकन किंवा मोदी ट्रम्प प्रशासनापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. आणि अमेरिकेला आम्ही सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीची गुलामगिरीची वागणूक तुम्ही आमच्या लोकांना देऊ नका. आणि ह्या भावना प्रत्येक भारतीयाची भावना आहे आणि या गोष्टीमुळे प्रत्येक भारतीय दुखावला आहे आणि भारतीयांची भावना आम्ही अमेरिकन प्रशासनाला कळवलेली आहे. आता विषय असा येतो की हे महत्वाची गोष्ट सगळ्यात मी विरोधकांचं अभिनंदन करेन की पहिल्यांदा गेल्या काही वर्षामध्ये पहिल्यांदा विरोधक जागृत झालेत आणि कुठल्या तरी एका मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलेले. त्यामुळे निश्चितपणे विरोधकांचं इथं अभिनंदन करायला हवं. की कसं असतं की मित्रांनो, सरकार जेवढं मजबूत असावं लागतं ना तेवढाच विरोधी पक्ष सुद्धा मजबूत लागतो, तर त्या देशातील लोकशाही जिवंत राहते. आता परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं की बाबा अमेरिकेपर्यंत आम्ही ही भारतीयांची भावना पोहोचवली की बाबा जरी काही बेकायदेशीर नागरिक राहत असले तिथं तरी सुद्धा त्यांना असे साखळदंड किंवा बेड्या ठोकून इकडे पाठवू नका, त्यांना गुलामगिरीची वागणूक देऊ नका. परंतु प्रश्न असा होतो की त्याच्या पुढे ज्या वेळेला एस जयशंकर बोलले की अशा पद्धतीची जर काही नागरिक जर त्या देशामध्ये राहत असतील एखाद्या देशामध्ये तर ज्या देशाचे ते नागरिक आहेत त्या देशाने त्यांना परत बोलवायला हवं होतं, ती त्यांची जबाबदारी आहे. मग आता हा विषय जर समजा आपण याच्याशी जोडला आपल्या देशाशी तर विषय असा येतो की आज गेले कित्येक वर्ष भारतामध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर राहत आहेत, म्यानमारमधून आलेले रोहिंगे राहत आहेत. यांना आपण अशा पद्धतीनं देशाच्या बाहेर कधी काढणार आहोत. म्हणून मी आजचा हा विषय घेतलेला आहे मित्रांनो तिसरा डोळा या आपल्या चॅनलमध्ये की जे धाडस डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवलं ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतील काय. आणि निश्चितपणे मित्रांनो कुठल्याही देशामध्ये असं बेकायदेशीरपणे राहता येत नाही. आता ही कारवाई पहिल्यांदाच होते का अमेरिकेकडून तर नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं की गेली 16 वर्ष म्हणजे 2009 पासून अमेरिकेतून असे जवळजवळ 15,652 भारतीयांना तिथे बेकायदेशीर राहतात म्हणून इकडे पाठवण्यात आलेले आहे. हे कारवाई पहिल्यांदाच होते अशातला काही भाग नाही. परंतु निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्वासन दिलं होतं की मी सत्तेवर आल्यानंतर जे बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये बाहेरच्या देशाचे नागरिक राहत आहेत त्यांना आम्ही परत पाठवून देऊ. आणि हा विषय त्यावेळेला मीडियातून खूप गाजला होता आणि आताही खूप गाजतोय. त्यामुळं लोकांना वाटतंय की हे पहिल्यांदाच घडतंय म्हणून, परंतु हे असं नाहीये. ही कारवाई प्रत्येक देशाची ही कंटिन्यू चालूच असते. जर प्रत्येक देशाची ही कारवाई कंटिन्यू चालू असेल तर मग भारतामध्ये एवढे वर्ष झालं
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहत आहेत, रोहिंगे राहत आहेत, यांना भारत सरकार कधी बाहेर काढणार आहे? हा प्रश्न आहे आज. आज पाकिस्तान आणि बांगलादेश युद्ध झालं आणि पाकिस्तानी बांगलादेशवर हल्ला केला. तिथे रात्रंदिवस तिथे रक्तपात होत होता. तिथल्या स्त्रियांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते. त्यावेळेला भारतानं बांगलादेशच्या विनंतीवरून पाकिस्तानवर हल्ला केला आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. परंतु त्या युद्धाच्या दरम्यान जवळजवळ 2 कोटी बांगलादेशी निर्वासित जे भारतात आले ते कायमस्वरूपी इथेच राहिले. त्यातले कोणी परत गेलेच नाहीयेत. पाकिस्तानी घुसखोरी इथं आहेत. वरून म्यानमारमधून रोहिंगे पण येत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं जर भारतामध्ये घुसखोर राहत असतील तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जी कारवाई केली बाहेरच्या देशाच्या नागरिकांच्या बाबत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या, तर नरेंद्र मोदी सरकार अशा पद्धतीची कारवाई ह्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात कधी करणार आहे? ह्या म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्यांच्या विरोधामध्ये कधी करणार आहे? हा इथं प्रश्न उपस्थित होतो. आणि ऍक्च्युली ह्या गोष्टीला आता खूप वर्ष होऊन गेलेली आहेत, खूप वर्ष होऊन गेलेत. परंतु आतापर्यंत कुठल्याही सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही म्हणायला 1995ला महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला भाजप सेनेचे युती सरकार आलं त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यावेळेला बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याचा प्रयत्न झाला. परंतु ह्या एका चांगल्या गोष्टीच्या आड परत तिथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आल्या आणि त्यांनी असा आरोप केला की इथे बांगलादेशी घुसखोरांना हाकललं जात नाहीये, तर आमच्या पश्चिम बंगालच्या नागरिकांना हाकलून दिलं जातंय. याच्यावरून त्यावेळेला तो खूप मोठा गोंधळ माजला आणि त्या मोहिमेला खीळ बसला. आता गेल्या काही वर्षांमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसी इथं लागू करण्याबाबतचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यावरून लगेच इथे पोटसूळ उठला काही लोकांना आणि त्यांनी त्याचा अपप्रचार करायला सुरुवात केली. एक परसेप्शन असं तयार केलं की एनआरसी लागू झाली तर इथल्या मुस्लिमांना, म्हणजे भारतामध्ये जे मुस्लिम राहत आहेत त्या सर्वांना भारतामधून बाहेर काढलं जाईल, अशा पद्धतीचे खोटा अपप्रचार त्यावेळेला केला गेला आणि त्याच्यामुळं काही जनसमुदायामध्ये अविश्वासाचं वातावरण तयार झालं. पण ऍक्च्युली एनआरसी काय आहे हे समजून घेणं इथं गरजेचं आहे. एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स, म्हणजे सर्व भारतीय नागरिकांची नोंदणी आहे की ज्याची निर्मिती 2003च्या नागरिकत्व कायदा आणि 1955च्या दुरुस्तीद्वारे अनिवार्य करण्यात आली होती. भारतातील सर्व कायदेशीर नागरिकांचे दस्तऐवजीकरण करणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून जे बेकायदेशीर स्थलांतरित नागरिक आहेत, निर्वासित आहेत, त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशामध्ये माघारी पाठवता येईल. म्हणजे हा विषय भारतामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी नाहीये, म्हणजे मूळचे भारतीय आहेत, हा विषय कुठल्याही जाती धर्मापुरता मर्यादित नाहीये. तर हा विषय आहे की बाहेरच्या देशातून बेकायदेशीरपणे जे भारतामध्ये वास्तव्य करतायत त्यांच्यासाठी हा एनआरसी कायदा येतोय, हे समजून घेणे इथं गरजेचं आहे. परंतु इथं काही विरोधी पक्षांनी याचा वेगळाच अपप्रचार केला आणि लोकांच्या मध्ये एक अविश्वासाचं वातावरण तयार केलं. परंतु कित्येक वेळा स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी ठासून सांगितलेले संसदेमध्ये की काही झालं, किती अडचणी आल्या तरी आम्ही एनआरसी लागू करणार म्हणजे करणारच. आणि हे एनआरसी लागू करणे अमित शहानी ज्या वेळेला सांगितलं हे ठीक आहे, परंतु या सगळ्या गोष्टी खूप किचकट आहेत. कारण बांगलादेशी जे निर्वासित आले त्याला आता बरेच काळ लोटून गेलेला आहे. 3-4 दशकं झालेले आहेत या गोष्टीला. आता कधी 70-80च्या दशकामध्ये हे बांगलादेशी घुसखोर आले, पाकिस्तानी घुसखोर आले, त्याच्यामध्ये रोहिंगे तर अजून येत आहेतच. मध्ये काश्मीरमध्ये सुद्धा रोहिंगे घुसल्याची बातमी आली होती, त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवला होता. परंतु आता हा विषय एवढा किचकट आहे कारण जर यांच्या आता 3-4 पिढ्या इथे राहत आहेत भारतामध्ये, त्यांनी निवडणुकीचे ओळखपत्र बनवलेत, रेशनिंग कार्ड बनवलेले आहेत, त्यांनी आधार कार्ड बनवून घेतलेले आहेत. आता यांना निर्वासित म्हणजे हे घुसखोर आहेत हे सिद्ध करणं सुद्धा फार अवघड आहे सिद्ध करणं सुद्धा. परंतु सरकारनं जर मनात घेतलं आणि प्रशासनानं जर त्याला साथ दिली सरकारला तर हे मुळीच अवघड नाहीये. निश्चितपणे सरकार हे निर्वासित आहेत किंवा घुसखोर आहेत हे सिद्ध करेल. परंतु इथल्या काही लोकांना पोटसूळ उठतोय, त्यांचं करायचं काय? काही पुरोगाम्यांना जो पुळका येतो यांचा, त्यांचं काय? पश्चिम बंगालमध्ये कित्येक रोहिंग्यांना
बंगालचे नागरिक म्हणून तिथं कागदपत्र दिलेली आहेत त्यांना, आणि ममता बॅनर्जींनी त्यांना हे बंगालची जनता आहे असं ठासून सांगतायत. अगदी विषय हा किचकट असला ना तरी म्हणजे अशक्य नाहीये, अवघड असला तरी अशक्य नाहीये. त्यामुळं ज्या पद्धतीनं अमेरिकेनं बाहेरच्या देशातल्या नागरिकांच्यावर, बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाई केली, त्या पद्धतीनंच भारत सरकारने सुद्धा आपल्या देशामध्ये जे काही बेकायदेशीर नागरिक राहत आहेत त्यांच्यावर कारवाई करायला हवी. कारण हा एक करोडोंच्या संख्येने 2 कोटी बांगलादेशी निर्वासित आले होते त्यावेळेला. पाकिस्तानी पण इथे सापडत आहेत, रोहिंगे पण आहेत. असे करोडो लोक जर समजा बेकायदेशीरपणे भारतात राहत असतील तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेला फार मोठा धोका आहे. आणि दुसरा याचा एक असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर तरी किती राबवणार आपण? एवढे करोडो लोकांचं, म्हणजे जे मूळचे इथले रहिवासी आहेत त्यांना सुविधा मिळत नाहीत. कुणामुळे मिळत नाही तर ह्या लोकांच्यामुळे मिळत नाहीत. हे फुकटे इथं राहणार आणि जागा व्यापणार आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा घेणार. या लोकांना कशासाठी इथं पोसायचं आपण? त्यामुळं निश्चितपणे हा NRC कायदा सरकारने लवकर आणावा आणि जे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे धाडस दाखवलं ते भारतामध्ये मोदी सरकारने दाखवावं. आणि असे दाखवेल का याच्यावर आपण आता लक्ष ठेवणार आहोत की ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी कारवाई केली या पद्धतीची कारवाई भारत सरकार कधी करते याच्यावर आता आपल्या नजर आहे. आणि निश्चितपणे लवकर कारवाई करतील अशी अपेक्षा करूया. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सांगा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.